स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी त्यांचा आशीर्वाद म्हणजे एक अमूल्य वरदान आहे। भक्तांनी आपल्या जीवनातील प्रत्येक पावलावर स्वामींच्या शिकवणुकीचं पालन करणं आवश्यक आहे। स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालताना अनेक चढउतार येतील, परंतु भक्तांनी निश्चय आणि श्रद्धेने स्वामींच्या शिकवणीचं अनुसरण करावं। भक्तांचे जीवन बदलवण्यासाठी आणि त्यांना सन्मार्गावर आणण्यासाठी स्वामींचं मार्गदर्शन अत्यावश्यक आहे। स्वामी समर्थांचे उपदेश आणि त्यांचे अनुकरण। स्वामी समर्थांनी अनेक उपदेश दिले आहेत, जे आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत करतात। त्यांचा सर्वात महत्त्वाचा उपदेश म्हणजे धैर्य आणि श्रद्धा। स्वामींनी म्हटले आहे की कोणताही भक्त श्रद्धा आणि धैर्य ठेवल्यास कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकतो। हे धैर्य संकटातही टिकवणं महत्त्वाचं असतं। त्यांनी सांगितलेलं एक महत्त्वाचं तत्व म्हणजे कष्टाची किंमत। कष्ट कराल तर यश नक्की मिळेल, असं स्वामींनी अनेकदा सांगितलं आहे। स्वामी समर्थांचे भक्त हे कष्टाळू असावेत आणि कुठल्याही संकटाला घाबरता प्रयत्न करत राहावं, असा त्यांचा संदेश आहे। याशिवाय स्वामी समर्थांनी सत्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे। त्यांच्या मते सत्याचा मार्ग हा खडतर असतो, परंतु शेवटी विजय सत्याचाच होतो। सत्याचा मार्ग सोडून आपल्याला तात्पुरतं यश मिळालं तरी ते दीर्घकालीन सुखदायी नाही। सत्याच्या मार्गावर चालणं हेच खऱ्या यशाचं सूत्र आहे। स्वामी समर्थांच्या चमत्कारिक कथा। स्वामी समर्थांच्या जीवनात अनेक चमत्कार घडले आहेत, जे त्यांच्या शक्तीचं आणि भक्तांवर असलेल्या प्रेमाचं प्रतीक आहेत। एका प्रसंगी स्वामींनी एका अंध भक्ताला त्याची दृष्टी परत दिली होती। हा भक्त अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी आला होता आणि त्याचं स्वामींवर अतीव श्रद्धा होती। स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याची दृष्टी पुन्हा परत आली। अशा अनेक चमत्कारांच्या गोष्टींनी स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये त्यांचं स्थान अधिक दृढ केलं आहे। स्वामी समर्थांनी अनेक लोकांच्या जीवनात चमत्कार घडवले आहेत आणि त्यांना त्यांच्या संकटांमधून बाहेर काढलं आहे। त्यांच्या कृपेने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे। स्वामी समर्थांच्या शिकवणुकीचे विविध पैलू। स्वामी समर्थांच्या शिकवणुकीत भक्तांनी आपल्या मनाचं शुद्धीकरण करायला हवं, असं सांगितलं आहे। स्वामी म्हणतात, मनाचं शुद्धीकरण केल्यानेच आत्मज्ञान प्राप्त होतं। त्यांनी शिकवलं आहे की प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही ना काही इच्छा असतात, परंतु त्या इच्छांची पूर्तता करताना त्याला सदाचारी मार्गावर राहावं लागतं। याशिवाय स्वामी समर्थांनी क्षमाशीलतेचं महत्त्वही अधोरेखित केलं आहे। त्यांनी अनेकदा सांगितलं की क्षमाशील व्यक्तीचं जीवन शांततापूर्ण होतं। दुसऱ्यांच्या चुका माफ करणं हे प्रत्येक भक्ताचं कर्तव्य आहे। क्षमाशीलता आणि प्रेमाच्या मार्गाने चालणं हे स्वामी समर्थांच्या शिकवणुकीचं एक प्रमुख अंग आहे। स्वामी समर्थांनी भक्तांना एकत्र राहण्याचं आणि प्रेमाने जगण्याचं महत्त्वही सांगितलं आहे। सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागा, कारण तुमच्या वर्तनाचा परिणाम इतरांवर होतो, असं त्यांनी सांगितलं आहे। त्यांनी शिकवलं की एका कुटुंबात किंवा समाजात स्नेह आणि सौहार्द असेल तरच त्या समाजाचं कल्याण होईल। स्वामी समर्थांच्या भक्तांचे अनुभव। स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवणाऱ्या अनेक भक्तांनी त्यांच्या आशीर्वादाने आयुष्यात मोठे बदल अनुभवले आहेत। काही भक्तांनी सांगितलं की स्वामींच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनात सर्व संकटे दूर झाली। स्वामींच्या कृपेने त्यांना आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात यश मिळालं। एका भक्ताचा अनुभव असा होता की त्याला आपल्या कामात अनेक अडचणी येत होत्या। तो स्वामी समर्थांची उपासना करत होता, परंतु त्याला वाटत होतं की त्याचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत। त्यानंतर काही काळातच स्वामी समर्थांनी त्याच्या जीवनात प्रवेश केला आणि त्याच्या सर्व अडचणी दूर केल्या। त्या भक्ताने सांगितलं की स्वामी समर्थांच्या आशीर्वादानेच माझ्या जीवनात हा बदल झाला आहे आणि आता माझे जीवन पूर्णपणे सुधारलं आहे। याशिवाय अनेक भक्तांनी स्वामींच्या कृपेने त्यांना मानसिक शांती मिळाल्याचा अनुभव घेतला आहे। अनेक लोक जे मानसिक अशांती आणि तणावातून जात होते, त्यांना स्वामी समर्थांच्या उपासनेमुळे मानसिक स्थैर्य प्राप्त झालं। त्यामुळे स्वामींच्या भक्तांसाठी त्यांची उपासना ही मानसिक आणि आत्मिक शांतीसाठी अत्यंत आवश्यक आहे।
स्वामी समर्थांच्या शिकवणुकीचा आध्यात्मिक अर्थ. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीचा आध्यात्मिक दृष्टिकोन हे एक वेगळं आणि गहन क्षेत्र आहे. स्वामी समर्थ म्हणतात की जीवन हे एक आध्यात्मिक यात्रा आहे आणि प्रत्येक व्यक्तीने त्याचा शोध घ्यायला हवा. त्यांनी सांगितलं आहे की आपल्या अंतरात्म्यात प्रवेश करून परमेश्वराचा शोध घ्या. स्वामी समर्थांच्या मते ध्यान आणि साधना या गोष्टींमुळे भक्तांना परमेश्वराच्या जवळ जाण्याची संधी मिळते. ध्यानाने मनाची एकाग्रता वाढते आणि भक्तांना आत्मिक उन्नती मिळते. स्वामी समर्थांनी ध्यानाच्या महत्त्वाचं वर्णन केलं आहे, ज्यामुळे भक्तांना आत्मिक शांती प्राप्त होते आणि जीवनात स्थिरता येते. स्वामी समर्थांचा भक्तांसाठी सल्ला. स्वामी समर्थांनी भक्तांना अनेक सल्ले दिले आहेत, ज्यांचा पालन केल्याने भक्तांचं जीवन यशस्वी आणि सुखी होतं. त्यांचा सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे शांती आणि समाधानाने जीवन जगणं. स्वामी समर्थांनी सांगितलं आहे की जो भक्त शांतीत राहतो त्याला जीवनात कोणत्याही संकटांचा सामना करावा लागत नाही. स्वामींनी दिलेला दुसरा महत्त्वाचा सल्ला म्हणजे सेवा करा. सेवाभावी वृत्तीने जगणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. आपल्याला समाजासाठी काहीतरी देणं आणि गरजू लोकांना मदत करणं हे स्वामी समर्थांच्या शिकवणुकीचं एक महत्त्वाचं तत्व आहे. समाजसेवा आणि स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीत समाजसेवेला विशेष महत्त्व दिलं आहे. स्वामींनी सांगितलं की समाजात राहून समाजाची सेवा करणं हे प्रत्येक भक्ताचं कर्तव्य आहे. त्यांनी गरिबांना मदत करण्याचं, रुग्णांची सेवा करण्याचं आणि अनाथांची देखभाल करण्याचं महत्त्व सांगितलं आहे. अनेक भक्तांनी स्वामी समर्थांच्या शिकवणुकीचं पालन करून समाजसेवेत पुढाकार घेतला आहे. काही भक्तांनी अनाथ आश्रमांमध्ये काम केलं, तर काहींनी रुग्णालयांमध्ये सेवा दिली. या भक्तांनी स्वामी समर्थांच्या शिकवणुकीनुसार समाजात सकारात्मक बदल घडवण्याचं कार्य केलं आहे. आध्यात्मिक साधना आणि भक्तांचं जीवन. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीत भक्तांनी आपल्या जीवनात आध्यात्मिक साधनेचं महत्त्व समजून घ्यायला हवं. भक्तांनी नियमितपणे ध्यान, प्रार्थना आणि स्वामींचं नामस्मरण करायला हवं. या साधनांमुळे भक्तांचं मन शांत राहतं आणि त्यांना आपल्या जीवनातील संकटांवर मात करण्याची ताकद मिळते. आध्यात्मिक साधनेत भक्तांनी नियमितपणे ध्यान करणं आवश्यक आहे. ध्यानामुळे मनाची स्थिरता वाढते आणि भक्तांना आत्मिक उन्नती मिळते. याशिवाय प्रार्थनेने भक्तांना परमेश्वराच्या जवळ जाण्याची संधी मिळते. स्वामी समर्थांनी सांगितलं आहे की प्रार्थनेने भक्तांचं जीवन बदलू शकतं. निष्कर्ष. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीचं अनुसरण केल्यास भक्तांचं जीवन यशस्वी आणि समृद्ध होतं. त्यांच्या कृपेने भक्तांना संकटातून बाहेर पडण्याची ताकद मिळते आणि जीवनात सुख, शांती आणि समाधान प्राप्त होतं. स्वामी समर्थांनी दिलेल्या मार्गदर्शनाचं पालन केल्याने भक्तांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा. स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे भक्तांसाठी एक अमूल्य वरदान आहे. त्यांनी शिकवलेलं धैर्य, श्रद्धा, सत्याचं महत्त्व आणि प्रेम हे जीवनात यशस्वी होण्यासाठी अत्यावश्यक आहे. भक्तांनी त्यांचं नामस्मरण करावं, नियमित उपासना करावी आणि त्यांच्या शिकवणुकीचं पालन करावं. स्वामींच्या कृपेने भक्तांचं जीवन सुगंधित आणि यशस्वी होतं आणि त्यांना जीवनातील सर्व अडचणींवर मात करता येते.